नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकताच टी-ई-टी शिक्षक पात्रता परीक्षा हा फॉर्म सुटलेला आहे आणि या फॉर्म संदर्भातली माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर याबद्दल अजून माहिती काय मी देणार आहे, फॉर्म कसा भरायचा, यासाठी पात्रता काय, परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि अभ्यासक्रमाचं थोडक्यात विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला या परीक्षेसंदर्भात तयारी करण्यासाठी जी बुक लिस्ट लागणार आहे, ती बुक लिस्ट तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर www.abcbook.in या एबीसी चौकात म्हणजे पुण्यामध्ये असणाऱ्या बुक स्टॉलला, बुक शॉपीला तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा ह्या नंबरला कॉल केला तर तुम्हाला हवे ते पुस्तकं तुमच्या घरापर्यंत पाठवून देण्याची व्यवस्था हे करणार आहेत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी द इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपण पहिल्या मुद्द्याकडे जाणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे. तर फॉर्म भरण्यासंदर्भातलं त्यांनी नोटिफिकेशन नुकतंच दिलेलं आहे. 6 टप्प्यांमध्ये नोटिफिकेशन आहे बघा. ऑनलाईन नोंदणी तुम्हाला करायची, पोर्टल लॉग इन करायचं, आवेदन पत्र भरायचं आहे, माहितीची पडताळणी करायची आहे आणि परीक्षा शुल्क भरल्यानंतर आवेदन पत्राची प्रिंट घ्यायची आहे. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला 4 स्वरूपात सुद्धा माहिती दिली आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे बघा. सुरुवातीला काय करायचं, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा त्यांनी www.mahatet.in या संकेतस्थळावर जायचंय. तिथे गेल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे. शासनाचे निर्णय, परिपत्रक आहे, परीक्षेचा आराखडा आहे, अभ्यासक्रम आहे, वेळापत्रक दिलेलं आहे, सगळ्या अटी शर्ती, आवश्यक प्रमाणपत्र आहे, परीक्षा शुल्क, हे सगळं बारकाईने वाचायचं. ते वाचून झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, तुमची जर नवीन नोंदणी असेल तर नवीन नोंदणी या बटनावरती क्लिक करायचं आहे. नवीन नोंदणी झाल्यानंतर चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आणि नवीन नोंदणी ह्या बटनावर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला प्रथम तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, जन्मदिनांक जे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये आहे त्या पद्धतीनेच तिथे तुम्हाला भरणं अपेक्षित आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूकपणे भरायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरतीच त्यांचे SMS तुम्हाला पाठवले जाणार आहे. त्यामुळे हे अचूक निवडा, तुमचाच मोबाईल नंबर निवडा जो तुम्ही वापरणार आहात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांकावर तुमचा टीचं रजिस्ट्रेशन नंबर, आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. त्या पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा एक फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अचूक माहिती भरल्यानंतर सेव्ह आणि प्रिव्ह्यू करायचा आहे. प्रिव्ह्यू केल्यानंतर पुन्हा एकदा ती माहिती तुमच्या समोर येणार आहे. ती माहिती अचूक असल्याची खात्री करायची आहे. खात्री जर नसेल, तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला काय पुढे एडिट बटन ऑप्शन दिलेला असतो. एडिटमध्ये जाऊन तुम्ही पुन्हा एकदा चेंजेस करून परत सेव्ह आणि प्रिव्ह्यू करू शकता. तुमची माहिती ओके असेल तर तुम्हाला पुढे शुल्क भरण्यासाठी क्लिक करायचं आहे. पण एकदा शुल्क भरण्यानंतर मात्र तुमच्या आवेदन पत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. म्हणून शुल्क भरण्याच्या अगोदरच तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं आहे की तुम्ही जो भरलेला फॉर्म तो व्यवस्थित भरलेला आहे की नाही. ओके. त्यानंतर पेमेंट तुम्हाला जे करायचं सगळं ऑनलाईन करायचं आहे. कन्फर्म आणि पे वरती गेला की तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे त्या पद्धतीने शुल्क भरायचं आहे. चलनाद्वारे म्हणजे कॅश स्वरूपात तुम्हाला इथे पेमेंट करता येणार नाही. तुमच्याच क्रेडिट कार्डवरून भरलं पाहिजे असं अजिबात नाही. दुसऱ्यांच्या क्रेडिट कार्डवरनं किंवा डेबिट कार्डवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पेमेंट भरायला हरकत नाहीये. हा फॉर्म भरल्यानंतर आवेदन पत्राची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे, तुमच्याबरोबर ठेवायची आहे. प्रिंट फार गरजेची आहे, त्यामुळे प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे. ट्रान्झॅक्शनची माहिती पाहता येईल तुम्हाला, म्हणजे या ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीवर जाऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीची माहिती पण इथे चेक करू शकता. आणि आवेदन पत्राची एक प्रत स्वतःजवळ तुम्हाला ठेवायची आहे. प्रिंट घेऊन ती ठेवणं गरजेचं आहे. तीच माहिती पुन्हा एकदा डिटेल्समध्ये त्याच वेबसाईटवरती म्हणजेच www.mahatet.in या संकेतस्थळावरती पूर्ण माहिती दिलेली आहे. काय काय माहिती दिली आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातली माहिती आहे, पोर्टलला लॉग इन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे, आवेदन पत्र भरण्यासंदर्भात काही विशिष्ट मुद्दे दिले, अर्जदाराची काय काय माहिती भरणं इथे अपेक्षित आहे, अर्जदाराने संपर्काविषयी काय माहिती भरणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग असेल तर काय तिथे अपेक्षित तुम्हाला भरणं गरजेचं आहे, अर्जाचा स्तर म्हणजे तुम्हाला प्राथमिक स्तरमध्ये भरायचं की उच्च प्राथमिक स्तरमध्ये भरायचं आहे ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे. परीक्षेचं माध्यम जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. केंद्राविषयीची माहिती सुद्धा तुम्हाला इथे द्यायची आहे. वेगवेगळ्या भाषेतनं तुम्ही हे एक्झाम देऊ शकतात. शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर पेपर फर्स्ट साठी शैक्षणिक पात्रता काय, पेपर सेकंड साठी काय, त्याची पूर्ण माहिती इथे दिली. तुम्ही व्यवस्थित वाचून मगच फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर व्यावसायिक पात्रता काय काय असणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे व्यवस्थित वाचायची आणि फिलअप करायची आहे. त्याचबरोबर तुमचा आयडेंटिटी प्रूफसाठी आयडी फोटो तुम्हाला द्यायचा आहे आणि स्वाक्षरी जी आहे, फोटो आणि स्वाक्षरी दोन्ही तुम्हाला अपलोड करायचे आहेत. दिलेल्या त्यांनी जो फॉर्मॅट दिलेला त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला द्यायचं आहे. 100 KB आणि 50 KB त्यांची मेमरी असावी. याच्या मार्फतच तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर तिथे अपलोड करणं अपेक्षित आहे. अर्जातील माहिती एकदा भरल्यानंतर काय करायचं, व्यवस्थित बघायची आहे, प्रिव्ह्यू करून बघायची. प्रिव्ह्यू करून बघितल्यानंतर जर ती ओके असेल तर ठीक आहे, नसेल तर पुन्हा एडिटमध्ये जाऊन ती एडिट करायची आहे तुम्हाला आणि शेवटी पेमेंटवर जायचं आहे.
पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला कोणताही निवेदनामध्ये बदल करता येणार नाही किंवा कोणत्याही अर्जाचा नंतर विचार केला जाणार नाही. तेव्हा माहिती भरताना व्यवस्थित भरा, प्रॉपर भरा. पूर्ण कन्फर्म झाली असेल तरच शुल्क भरायला जा. अदरवाईज दोनदा, तीनदा, चारदा तुम्ही परत तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरणं अपेक्षित आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर मात्र अर्ज परत तुम्हाला एडिट करता येणार नाही. पेमेंट केल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट घ्यायला मात्र विसरू नका. ती प्रिंट तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आता पुढे बघूया अर्जाबाबत महत्त्वाचे मुद्दे परत त्यांनी काय सांगितलेले आहे. थोडक्यात मी तुम्हाला ते मुद्द्यांबद्दलची माहिती देतो. बघा, ऑनलाईन अर्ज कधी चालू झाला आहे? 3 ऑगस्ट पासून चालू झाला आहे. 25 ऑगस्ट पर्यंत भरणं अपेक्षित, रात्री 12 पर्यंत. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणं अपेक्षित कधीपासून आहे? 25 सप्टेंबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र किंवा जो एक्झामचा फॉर्मॅट आहे तो इथे अपेक्षित आहे डाउनलोड करणं. त्यानंतर तुमचा पहिला पेपर 10 ऑक्टोबरला आहे, सकाळी 10:30 ते 1 या वेळेमध्ये. आणि दुसरा पेपर आहे तुमचा 2 ते 4:30 वेळेत. म्हणजे प्रत्येकासाठी 150 मिनिट इथे कालावधी आहे. एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार आहे. जर एखादा उमेदवार दोन्ही पेपर देणार असेल तर त्यांना दोन्ही पेपर त्या एकाच दिवशी द्यायचे आहे, हे मात्र निश्चितपणे लक्षात ठेवा. त्यानंतर अजून माहिती काय दिली आहे? परीक्षाविषयक माहिती तुम्हाला भरताना काळजी घ्यायची आहे की सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे ह्या वेबसाईटला जाऊन. दुसरं काय, त्या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी शैक्षणिक पात्रता ज्याची तुमची अर्हता आहे ती डॉक्युमेंट व्यवस्थित भरायची. त्याचबरोबर तुमचा रंगीत फोटो आणि स्वाक्षरी करायची आहे व्यवस्थित. मूळ प्रमाणपत्राच्या आधारे सगळी माहिती भरायची, कारण शेवटी तुम्हाला मूळ प्रमाणपत्र लागणार आहे. कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला इथे भरायचे नाही आहे. परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी काय करायचं? ईमेल आयडी, SMS याद्वारे तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूकपणे देणं इथे अपेक्षित आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडसाठी जी तुम्हाला पात्रता दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथे व्यवस्थित माहिती देणं अपेक्षित आहे. त्यानंतर ऑनलाईनच अर्ज करता येईल, तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करता येणार आहे, ऑफलाईन तुम्हाला पेमेंट करता येणार नाही आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे, बरोबर, आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय. 7वं काय, कोणतीही कागदपत्राची प्रत इथे तुम्हाला अपलोड करायची नाही, जोडायची नाही आहे. तर त्याच पद्धतीने कुणाकडेही डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायची गरज नाही आहे. जेव्हा याचा रिझल्ट लागेल, म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 60% मार्क पडले तर ते पात्र होणार आहे आणि इतर विद्यार्थ्यांना 55% तर पात्र होणार आहे. पात्रता प्रमाणपत्र जे तुम्हाला मिळणार आहे ते प्रमाणपत्र देण्याच्या अगोदर मात्र तुमचे सगळे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट पूर्ण चेक केले जाणार आहे. ते डॉक्युमेंट जर मूळ स्वरूपातले आढळले, तुम्हाला ओरिजिनल आढळले, तरच तुम्हाला हे प्रमाणपत्र देण्यात येईल. अन्यथा तुमचं प्रमाणपत्रता किंवा पात्रता तुमची रद्द करण्यात येणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, TET एक्झाम एकदा दिल्यानंतर तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी जी आहे, पात्रता, ही 7 वर्षापर्यंत असते. मात्र तुम्हाला वाटलं तुमचा स्कोर वाढवायचा असेल तर तुम्ही ही एक्झाम कितीही वेळेस, वर्षातून एकदा होणं अपेक्षित ही एक्झाम कितीही वेळेस तुम्ही एक्झाम ही देऊ शकता. TET ही कशासाठी आहे? तर TET ही फक्त पात्रता परीक्षा आहे. TET दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शिक्षक होत नाही. TET दिल्यानंतर तुम्हाला टेट द्यायची, TAIT ही एक्झाम द्यावी लागते आणि ही एक्झाम म्हणजेच शिक्षक भरती प्रक्रिया आहे. याच्यामधूनच तुम्ही शिक्षक म्हणून निवडले जाणार आहे. पण ही एक्झाम देण्यासाठी TET एक्झाम पात्र होणं तुम्हाला अपेक्षित आहे. दुसरा आहे CTET. CT म्हणजे सेंट्रल TET आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची तुम्ही TET दिली आहे तर भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षक भरती प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात. ओके, याबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे तर इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला दूरध्वनी सहाय्यक उपलब्ध कालावधी जो आहे तो इथे दिलेला आहे, या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता. या ईमेलवरती तुम्ही तुमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता किंवा तुम्ही काही अर्ज वगैरे असेल तर तुम्ही त्यांना ईमेलद्वारे पाठवू शकता. आता फीज किती आहे? पेपर फर्स्टसाठी सर्वसाधारण ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी, OBC आहे किंवा SBC स्पेशल मागासवर्ग असेल किंवा VJ असेल किंवा NT असेल किंवा EWS असेल, यांना पेपर फर्स्ट पास आहे, पेपर सेकंड 800 आहे. आणि SC ST आणि जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांसाठी 250 आणि 400 रुपये फी इथे भरणं अपेक्षित आहे. आता प्राथमिक स्तराचं स्वरूप आणि अभ्यासक्रम आपण जर बघितलं, ही तुम्हाला माहिती आहे, थोडंसं मी फास्ट स्वरूपात तुम्हाला इथे माहिती देतो. प्राथमिक स्तर म्हणजे कोणता स्तर? 1ली ते 5वीचा स्तर. त्या 1ली ते 5वीच्या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार. आणि उच्च प्राथमिक स्तर म्हणजे काय? पेपर 2 असतो, 6वी ते 8वी. आता पेपर फर्स्ट जो असतो ना, तो 150 प्रश्न असतात, 150 मार्कांसाठी असतात, 150 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ असतो. आणि तुम्हाला माहिती आहे सगळे प्रश्न कसे बहुपर्यायी आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. 5 विषय आहे, प्रत्येकी
30-30 प्रश्न आहे आणि प्रत्येकी 30-30 मार्कासाठीच आहे बघा. पहिला सब्जेक्ट आहे बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2, गणित आणि परिसर अभ्यास. 30 प्रश्न 30 मार्काला, म्हणजे 150 प्रश्न 150 मार्कांसाठी 150 मिनिट वेळ दिलेला आहे पेपर फर्स्टला. आता पेपर फर्स्टचा थोडक्यात अभ्यासक्रम आपण जर बघितला तर भाषाचे 2 पेपर आहे. मग दोन्ही पेपरसाठी ऑप्शनल भाषा पेपर फर्स्टमध्ये तुम्ही मराठी घेऊ शकता, इंग्लिश, उर्दू किंवा यापैकी कोणती एक भाषा तुम्ही निवडू शकता. पेपर 2 साठी मात्र तुम्हाला ऑप्शन 2च आहे, मराठी इंग्लिश, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजीच तुम्ही इथे घेऊ शकता. आणि याचा अभ्यासक्रम थोडक्यात बघितला, तिसरा विषय आपण जर बघितला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, साधारणतः 7 ते 11 वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भात असणार आहे. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला डीएड आणि बीएडला तुम्हाला हा सिलेबस आहेच. डीएड किंवा बीएड तुम्ही जर हे बघितले, ही पुस्तकं चालली, तर यामध्ये तुम्हाला सगळी माहिती इथे मिळणार. ते पुस्तकं विशेष करून तुम्हाला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. गणित या विषयासाठी काय करायचं, 1ली ते 5वी पर्यंतची जी काठिण्य पातळी किंवा हे विषयांची जी पुस्तकं आहे, ती पुस्तकं तुम्हाला इथे अभ्यास करणं अपेक्षित आहे. परिसर अभ्यासासाठी पण ज्यामध्ये विषय कोणते कोणते, इतिहास आहे, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण असे विषय आहे. आणि यासाठी तुम्हाला काय करायचं, 1ली ते 5वीचे सगळी पुस्तकं तुम्हाला व्यवस्थितपणे वाचणं इथे अपेक्षित आहे. संदर्भ त्यांनी दिलाय बघा, प्रचलित प्राथमिक शिक्षण व अभ्यासक्रम पाठ्यक्रम तुम्ही घेऊ शकता किंवा अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम घेऊ शकता किंवा राज्य शासनाने विहित केलेली 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तकं तुम्ही इथे वाचणं अपेक्षित आहे. उच्च स्तरचा स्वरूप आणि अभ्यासक्रम आपण जर बघितलं तर सेम कॅटेगरीमध्ये पेपर आहेत बघा. म्हणजे पेपर दुसरा 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर आहे. जसं इथे पण 150 प्रश्न 150 मार्कांसाठी 150 मिनिटांचाच वेळ दिलेला आहे. फक्त इथे 4 सब्जेक्ट आहे. पहिले बालमानसशास्त्र अध्यापन कॉमन आहे, भाषा फर्स्ट, भाषा सेकंड सुद्धा कॉमन आहे. चौथा जो सब्जेक्ट इथे आहे तिथे मोठा आहे, गणित आणि विज्ञान आहे किंवा सामाजिक शास्त्र आहे. ह्या दोघांपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला इथे निवडायचा आहे. म्हणजे प्रत्येकी 30-30 प्रश्न आणि चौथा जो सब्जेक्ट आहे 60 प्रश्न 60 मार्कांसाठी. पूर्ण ऑब्जेक्टिव्ह निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमने 150 प्रश्न 150 मार्कांसाठी 150 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. याचा अभ्यासक्रम आपण जर बघितलं तर पहिले 3 सब्जेक्ट हे कॉमनच आहे. भाषा 1, भाषा 2 पेपर फर्स्ट साठी पण तेच होते, पेपर सेकंड साठी पण तेच आहे बघा. मराठी, इंग्रजी, उर्दू किंवा इतर भाषा आहे आणि दुसरी भाषा मात्र कंपल्सरी मराठी किंवा इंग्रजीच तुम्हाला घेणं इथे अपेक्षित आहे. तिसरा जो सब्जेक्ट आहे बालमानसशास्त्र तो कॉमन आहे, जो पहिल्या पेपरमध्ये आहे तोच इथे आहे. आणि दुसरा जो समाजशास्त्र हा घटक जो आहे, समाजशास्त्रामध्ये तुम्हाला बघा 6वी ते 8वी पर्यंतचे जे अभ्यासक्रमाचे पुस्तक आहे ते वाचायचे किंवा संदर्भामध्ये तुम्ही जर गेलात तर प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीचे पाठ्यक्रम किंवा अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम तुम्हाला वाचायची आहे किंवा प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली 1ली ते 12वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं तुम्हाला वाचायची किंवा बीएड अभ्यासक्रम पाठ्यक्रम तुम्हाला वाचणं इथे अपेक्षित आहे. तर पुन्हा एकदा या परीक्षेच्या डेट बद्दल मी इथे बोलतोय. तुम्हाला फॉर्म सुटलेले 3 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत भरणं अपेक्षित आहे. 25 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ते प्रवेश पत्राची प्रिंटआउट घेणं अपेक्षित आहे. पेपर तुमचा 10 ऑक्टोबरला फायनल झालेला आहे. पहिला पेपर 10:30 ते 1 आहे, दुसरा पेपर 2 ते 4:30 या वेळेत होणार आहे. याबद्दल काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबर, ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही पत्रक तिथे पाठवू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल सुद्धा करू शकता. किंवा या संदर्भात तुम्हाला जर आता पुस्तकं पाहिजे असतील तर पुण्यामधली ही नामवंत ही एक बुक स्टॉल आहे, बुक शॉपी आहे ABC चौकामध्ये. www.abcbook.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पुस्तकं जी हवी असेल त्या पुस्तकांची ऑर्डर तुम्ही इथे देऊ शकतात किंवा ह्या नंबरला कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. घरपोच तुमच्या घरापर्यंत ही पुस्तकं देण्याचं काम ही एक बुक स्टॉल करत आहे, बुक शॉपी करत आहे. त्यामुळे आवर्जून इथे जा, इथे हवी ती पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या घरापर्यंत पुस्तक देण्याचं काम हे करताय. जर आत्ता बघितलं आपण कोरोनाचा कालावधी आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये इतरत्र जाऊन ती पुस्तकं बघण्यापेक्षा तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर केली तर घरापर्यंत ही पुस्तकं, आणि विशेष म्हणजे सवलतीच्या दरामध्ये तुम्हाला ते देणार आहे. म्हणजे तुम्ही जाऊन परचेस करायचा विचार जरी केला तर तेवढी सवलत तुम्हाला मिळणार नाही, तेवढी सवलत तुम्हाला ऑनलाईन या बुक स्टॉलवरती, बुक स्टोअरवरती मिळणार आहे. त्यामुळे एकदा नक्कीच कॉल करून बघा किंवा एकदा नक्कीच तुम्ही यांना व्हिजिट करून बघा, तुम्हाला पुस्तकं सवलतीत भेटणार आहे. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी पुस्तक वाचून टीटी एक्झाम कशी पास व्हायची त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करत आहे. त्यासाठी तुम्ही इथे टून राहा. द इन्फिनिटी अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किंवा तुम्हाला काही शंका असेल तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, नाशिक या शाखेला तुम्ही व्हिजिट करा. त्याबद्दल अचूक माहिती तुम्हाला या ठिकाणी असणारे आमचे प्रतिनिधी तुम्हाला देऊ शकतात. किंवा या संदर्भात अजून अचूक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.